श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सगळे तुम्ही? राजवीज कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी इथं बनवते भाकरी ही माझी शेवटचीच राहिलेली होती. चला म्हटलं व्हिडिओ सुरुवात करूया. भाकरी शिजेपर्यंत मी इकडे आता मिरच्या काढून घेतल्या ठेच्यासाठी. ते आता स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेणार आहे. सगळ्यात पहिले मी आता मिरच्या भाजून घेते. आज म्हटलं थोडंसं झणझणीत काहीतरी खावं म्हणून आज ठेचा करण्याचा बेत केला. भाज्या खाऊनही कंटाळा येतो. मिरच्या भाजताय तोपर्यंत मी इथे लसूण ठेचून घेते. तर मिरच्याही भाजल्या गेल्या आहेत, त्या देखील मी आता खलबत्त्यात टाकून त्याही ठेचून घेणार आहे. अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि त्या अशा ठेचून घेते. तुम्हाला पण ठेचा आणि गरम गरम भाकरी खायला आवडते का? आवडत असेल तर कमेंट नक्कीच करा. तर इथे माझा ठेचा ठेचून झालेला आहे. त्यासाठी मी इथे आता कांदा कापून घेते. तर हा जो चाकू आहे हा खूप जुना आहे, तो तुटला आहे, पण मला तोच आवडतो वापरायला. हा चाकू मी जवळजवळ 10 वर्षापासून वापरते आणि त्याची मला इतकी सवय झाली की तो टाकू वाटत नाही. तो तुटला तरी मी त्याचा वापर करते. इथे मी ठेच्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे बारीक. जिरा मोहरीची फोडणी देऊन मी आता पहिले कांदा परतून घेते. कांदा परतून झाला की मग आता मी त्यात ठेचा टाकून घेतलेला आहे, तो देखील मी व्यवस्थित परतून घेते आणि चवीनुसार मी त्यात आता मीठ घालणार आहे. मिरच्या तिखट असल्यामुळे मीठ मी हे थोडं जास्त प्रमाणात घालते. मीठ टाकून व्यवस्थित परतल्यानंतर त्यात मी आता आपल्या गरजेनुसार दाण्याचं कूट आपण त्यात घालणार आहोत. कूट टाकून देखील छान परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर शिवाय ठेचा हा अपूर्णच असतो, म्हणून कोथिंबीर ही गरजेचीच आहे ठेच्यासाठी. इथे आता माझं ताक केलेलं होतं. ताकाची म्हटलं आता कढीच करून घ्यावी. त्यासाठी इथे मी 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यात मी थोडंसं ताक टाकून ते व्यवस्थित मिक्स करून ते ताकात टाकलेलं आहे आणि त्यात मी आता फोडणी देऊन डायरेक्टली मी त्या ताकातच टाकलेलं आहे. डबल पातेले भरण्यापेक्षा मी डायरेक्टली फोडणी देऊन ताकात ओतलंय. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित उकळून घेतलेली आहे. कढी ही उकळेपर्यंत व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, त्याला चवही चांगली येते. कढी दाटसर होते आणि मेन म्हणजे कढी फुटत नाही, असं आमची आजी सांगायची.